नाज़रीन आदाब, एवन टीवी में आप तमाम का खैर मकदम है। ज़राए ने बताया कि रायचूर शहर में पुलिस की ज्यादती के बाद ईरेश नामी एक नौजवान की मौत वाक़ा हो गई। ईरेश की बहन ज्योति ने जिला एसपी के पास अपनी शिकायत दर्ज कराते हुए कहा कि 30 मार्च को उसके भाई और भाई की बीवी के दरमियान झगड़ा वाक़ा हुआ था, जिसके बाद उसके भाई की बीवी ने उसके भाई के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद उसके भाई को महिला पुलिस ने बुलाया और पूछताछ की। बाद शाम 4 बजे वेस्ट पुलिस स्टेशन में उसके भाई को बुलाया गया। ज्योति ने अपनी शिकायत में कहा कि वेस्ट पुलिस स्टेशन के पीएसआई मंजुनाथ ने उनके भाई को ज़दोकूब किया, उसकी पिटाई की और उसे बरखी शौक भी दिए गए। तकरीबन रात 11 बजे के करीब ईरेश घर को वापस आया और 1 अप्रैल को उसकी मौत वाक़ा हो गई। ज्योति ने जिला एसपी से इस सिलसिले में शिकायत करते हुए सख्त से सख्त कार्रवाई करने का मुतालबा किया था। इस मामले को लेकर रायचूर रुकन असम्बली डॉक्टर शिवराज पाटिल और दीगर ने भी जबरदस्त एहतजाज एसपी दफ्तर के सामने किया था, जिसके बाद डीएसपी के जरिए इस मामले की तहकीकात कराई गई और जिला एसपी पुट्टा मादैया ने वेस्ट पुलिस स्टेशन के सीपीआई नागराज मेका को और पीएसआई मंजुनाथ को मुअत्तल कर दिया, यानी सस्पेंड कर दिया। इस सिलसिले में ज़राए ने बताया कि आईजी लोकेश कुमार ने भी इस सिलसिले में तयख़ुन दिया कि इस सारे मामले को सीआईडी पुलिस के हवाले किया जाएगा। ಮತ್ತೆ ವೆಸ್ಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಹೊಡೆದ್ರು। ಮತ್ತೆ ಮರುದಿನ ಮುಂಜಾನೆ ಮತ್ತೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿನ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೊಡೆದು ಅವನು ತಕ್ಷಣ ಮನೆಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಮನೆಗೆ ಹೋದ ತಕ್ಷಣ ಅವನಿಗೆ ತ್ರಾಸ ಆಗಿದೆ। ಮರುದಿನ ರಂಜಾನ್ ಇದೆ, ಅದಾದಮೇಲೆ ಅವನು ಇವತ್ತು ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವನು ರಕ್ತಸ್ರಾವದಿಂದ ಮರಣ ಹೊಂದಿದ್ದಾನೆ। ನಾನೊಬ್ಬ ವೈದ್ಯ, ನನಗೆ ಗೊತ್ತು ಇದು 100% ಇದು ಇವರು ಹೊಡೆತದಿಂದನೇ ಅವನು ಮೃತನಾಗಿದ್ದು। ಯಾಕೆಂದರೆ 27 ವರ್ಷದ ಹುಡುಗ ಡೈಲಿ ವೇಜ್ ಲೇಬರ್ ಮಾಡೋನು ಸಾಯಬೇಕು ಅಂದರೆ, ಅದು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜಗಳದಾಗ ಇವ್ರು ಹಿಡ್ಕೊಂಬಂದು ಈ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಯಾವ ರೀತಿ ನ್ಯಾಯ? ನಾವು ನ್ಯಾಯ ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಹುಡುಕಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಇವ್ರಿಗೆ ಅನ್ಯಾಯನೇ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ। ನಮ್ಮ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇಷ್ಟೇ, ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಂದು ಆಸರೆ ಆಗಬೇಕು, ಸರ್ಕಾರ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ನೌಕರಿ ಕೊಡಬೇಕು। ಇದು ನಮ್ಮದು ಮತ್ತು ಯಾರು ಕಾರಣೀಭೂತರಾಗಿರ್ತಾರೆ PSI ಮತ್ತು ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ತಕ್ಷಣ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ ಕೂತಿದ್ದೇವೆ। ಇದು स्ट्राइक स्ट्राइक सर ये ಅಷ್ಟೇ